प्रफुल्ल पटेल यांनी जवळपास 2 वर्षात दुसऱ्यांदा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। निवडणूक बिनविरोध होणार असल्यानं प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार आहेत। पण प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती नेमकी किती आहे? प्रफुल्ल पटेल किती कोटींचे मालक आहेत हेच या व्हिडिओत पाहूयात। राज्यसभेसाठी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यापैकी प्रफुल्ल पटेल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत। प्रफुल्ल पटेल यांची जवळपास 1.5 वर्षांपूर्वी 400 कोटींच्या घरात संपत्ती होती, ती वाढून आता 450 कोटी रुपये झाली आहे। त्यांच्याकडील जंगम मालमत्ता पाहिली तर पटेल यांच्याकडे 39,000 तर त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 41,000 आणि कुटुंबाकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे। पटेलांकडे 37,25,000, त्यांच्या पत्नीकडे 37,14,000 तर कुटुंबाकडे 76,32,000 रुपये बँक डिपॉझिट आहे। शेअर्स पाहिले तर पटेलांकडे 2,79,00,000, त्यांच्या पत्नीचे 3,53,92,000 तर कुटुंबाचे 9,84,00,000 रुपयांचे शेअर आहेत। प्रफुल्ल पटेल यांनी दुसऱ्यांना काही कर्जाऊ रक्कम दिली आहे। त्यांना 13,13,00,000, त्यांच्या पत्नीला 33,15,00,000 तर कुटुंबाला 76,36,00,000 रुपयांची देणी दुसऱ्यांकडून येणं बाकी आहे। दागदागिने पाहिले तर पटेलांकडे 1,87,00,000 तर पत्नीकडे 7,05,00,000 रुपयांचे दागिने आहेत। ही सगळी रक्कम मिळून प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण जंगम मालमत्ता ही 150 कोटींच्या घरात आहे। प्रफुल्ल पटेल यांची स्थावर मालमत्ता पाहिली तर त्यांच्याकडे गोंदियामध्ये 1 एकर शेतजमीन असून त्याची किंमत 1,70,000 रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीची 3 एकर शेतजमीन असून त्याची किंमत 5,58,00,000 रुपये आहे। पटेलांची कुठलीही व्यावसायिक इमारत नसून त्यांच्या पत्नीच्या नावावर वरळीत सीजे हाऊसमध्ये व्यावसायिक इमारत असून 62,84,00,000 रुपये त्याची किंमत आहे। कुटुंबाच्या नावाने सीजे हाऊसमध्ये कार्यालय असून त्याची किंमत 71,42,00,000 रुपये आहे। प्रफुल्ल पटेल यांचं 34,00,000 रुपयांचं, त्यांच्या पत्नीचं 45,00,000 रुपये तर त्यांच्या कुटुंबाच्या नावानं 18,00,000 रुपयांचं गुजरातमध्ये घर आहे। वरळीतील सीजे हाऊसमध्ये पटेलांच्या नावानं एक मजला असून त्याची किंमत 21,21,00,000 तर त्यांच्या पत्नीच्या नावानं असलेल्या मजल्याची किंमत 10,76,00,000 रुपये असून त्यांच्या कुटुंबाच्या नावानं उर्वशी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे आणि त्याची किंमत 21,75,00,000 रुपये आहे। 78,20,00,000 रुपयांचे 2 मजले ईडीनं ताब्यात घेतलेत। तसेच त्यांच्या कुटुंबाच्या नावानं नागपुरात एक घर असून त्याची किंमत 11,72,00,000 रुपये आहे। मुंबईतील एका इमारतीमध्ये त्यांचे काही शेअर असून त्याची किंमत 5.5 रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावानं 2 लाख रुपयांचे शेअर्स या इमारतींमध्ये आहे। त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ही 300 कोटींच्या घरात आहे। जंगम आणि स्थावर मालमत्ता दोन्ही मिळून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे एकूण 450 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। महत्त्वाचं म्हणजे 450 कोटींची संपत्ती असून देखील पटेल यांच्या नावावर कुठलीही कार किंवा गाडी नाही। नुकताच राज्यसभेसाठी अर्ज भरलेल्या प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती नेमकी किती आहे हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।